पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो डॉक्टर तुंपलवार बोलतोय। हां बोला अण्णा। काय नाही काय सध्या बेडची परिस्थिती काय तुझ्याकडे? तुमच्या पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये कधी व्यवस्था होईल? कोण आहे पेशंट? अरे सुमनचं बीपी जरा वाढलाय, म्हणजे मी प्रयत्न करतोय, बघूया संध्याकाळपर्यंत जर नाही कंट्रोलमध्ये आलं तर जरा ऍडमिट करायला लागेल तिला। अण्णा अहो तुमचंच हॉस्पिटल आहे आणि तुम्ही संध्याकाळची वाट का बघताय? तुम्ही आत्ताच घेऊन या, मी स्वतः जातीने लक्ष घालतो। अरे थँक्स नाही मी बघतो, संध्याकाळपर्यंत बघतो आणि गरज वाटली तर मग फोन करून कळवतो तुला नक्की। हां चल ठेवतो फोन। बरं चालेल। हे काय काय तुमचं काय इथे? हां त्यांचा बीपी पुन्हा वाढेल हा? चला चला बाहेर चला चला। अण्णा प्लीज प्लीज आम्हाला आईजवळ बसू द्या। ताण वाढेल असं वातावरण नकोय मला या खोलीमध्ये, कळतंय तुम्हाला? चला बाहेर बाहेर चला। अण्णा प्लीज। बघा माझ्यासाठी माझा पेशंट महत्वाचा आहे, झोपले आहेत माझ्याकडून गोंधळ घालू नका। चला चल चल प्लीज चल 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 जाई थोडं चला बाहेर। अण्णा प्लीज थांबू द्या ना अण्णा। चला चला प्लीज अण्णा चला। अण्णा फक्त एकदा ऐकून घ्या ना अण्णा। अण्णा ऐका ना अण्णा, प्लीज एकदा दार उघडा ना अण्णा, प्लीज एकदा ऐकून घ्या आमचं। अण्णा प्लीज एकदा भेटू द्या ना प्लीज दार उघड। पप्पा तुम्ही काहीच नाही बोलत दादाला, तो त्या अमूल्याची बाजू घेत होता आणि तरी तुम्ही। सारिका तुझी स्पर्धा त्या अमूल्याशी आहे का? पप्पा प्लीज मला सांग, खरंच तुला सार्थक बरोबर काम करायचंय का त्या अमूल्या बरोबर भांडणं उकरून काढायची आहेत? पप्पा हे बघा सारिका, आपलं ध्येय विसरायचं नाही आणि ह्या अशा फालतू गोष्टींमध्ये आपला वेळही वाया घालवायचा नाही, कळलं? हो पप्पा पण मला सांग, विक्रांतशी लग्न करायचंय ना तुला? वानखेडेंच्या घरची सून व्हायचंय ना? हो मग ते अधिक महत्वाचं का सार्थकवर रागवणं? विक्रांतची लग्न ऑब्विसली ते जास्त महत्वाचं आहे। म्हणूनच सांगतोय, हे लग्न होण्यासाठी आपल्याला सुनबाईंची मदत घ्यावी लागेल। तू जर तिथे गेलीस आणि तिच्याशीच भांडलीस तर तुझ्या रागावर ताबा नाहीये बेटा, हजारदा सांगून झालंय तुला, घाई करू नकोस। पण ऐकतेस तू माझं? आणि सार्थक मोठा भाऊ आहे तुझा, बोलला काही तुला तर ऐकून घ्यायचं ना। तसंही तो काही चुकीचं बोलतच नव्हता, पण आत्ता ते महत्वाचं नाहीये। मी सार्थकशी बोललोय तुझ्या आणि विक्रांत विषयी। काय 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 म्हणाला दादा? तो बोलणार आहे वेदांशी? पुन्हा तेच, तोच उतावीळपणा। मला माहिती आहे दादा नाही हेल्प करणार, त्याला उथळ वाटते ना मी। सारिका एक गोष्ट लक्षात ठेव, सार्थक सुद्धा माझाच मुलगा आहे। जेवढं प्रेम माझं तुझ्यावर आहे तेवढंच त्याच्यावरही आहे। मोठा मुलगा आहे तो, मला त्याच्याही कलाने कधीतरी घ्यावंच लागणार बेटा। पण तू माझ्यावर विश्वास ठेव, अजिबात काळजी करू नकोस। मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, फक्त त्यात तू माती कालवू नकोस, कळतंय का? फाईन
विक्रांत, आई नाही आली बाहेर. मी दोनदा ताट घेऊन गेलो, खूप वेळा दार ठोठवलं, पण ती उत्तरच देत नाहीये. दादा, मी काय करू? आईला मेसेजेस केले, ती रिप्लाय देत नाहीये, बघत सुद्धा नाहीये. मला टेन्शन येत आहे आता. ज्योती, आईने काही खाल्लंय का? हो साहेब. तू विचारपूस केलीस? हो, वरण भात मागवला होता, थोडासा खाल्लाय आणि मग मी झोपते असं म्हणून दार लावलं. तुझा शिफ्ट एवढा तरी खाल्लं तिने. त्याने आजारी पडेल रे ती. काय करू मी? कधी संपणार आहे हा बोला? आई कधी बाहेर येणार आहे? काहीच कळत नाही. मीना, तुला जे सगळं सांगितलं ते लक्षात ठेवा तू. हा हा. अण्णा, आई कशी आहे आता? हो, निघालोच आहे मी. पोहोचतो ताबडतोब पोहोचतो. चल. अण्णा, बीपी किती आहे आईचा? नाही, मी एक काम करते, मी 2 तासांनी पुन्हा चेक करते. काही गरज नाही. कृपा करून तुम्ही आता आत जाऊन तिचं बीपी वाढवू नका आणखी. मला अर्जंट पेशंट आहे क्लिनिकला, जाऊन येतो तासाभरात. मग मी तिच्यासाठी पटकन खिचडी करून आणते. काही गरज नाहीये, तुम्ही नका काळजी करू. मला माझ्या बायकोची काळजी आहे. हो अण्णा, असं काय बोलताय? आम्ही आहोत ना, आम्ही घेतो तिची काळजी. हो अण्णा, आम्ही पूर्ण वेळ लक्ष देऊ आईकडे. तुम्ही काहीच काळजी करू नका. मीनाला सांगितलंय मी, ती खिचडी आणि पेज करून आणते, ती येईल वेळेवर. कृपा करून तुम्ही आता आत जाऊन तिचं बीपी आणखीन वाढवू नका, नाही तर पुन्हा हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागेल तिला. अण्णा, आई अगं. त्या तुंपलवारांकडे जायचंय, लक्षात ठेव. मी तुझ्याशी बोलतोय. हो रे बाबा, उद्या त्या डॉक्टरांकडे जायचंय. त्यांच्याकडे जायचंय आणि त्यांना सांगायचंय लग्नाची तारीख ही 23 एप्रिल फायनल. त्यांना कुठलाच ऑप्शन द्यायचा नाही आपण. अरे पण लग्नाची तारीख तर दोघं मिळून ठरवतात ना. तू डोकं नको वापरूस रे. आपण त्यांना सांगायचं आम्ही गुरुजींकडे गेलो होतो, गुरुजींनी आम्हाला 23 एप्रिल ही तारीख दिली. आम्ही गुरुजींना दोन्ही पत्रिका दाखवल्या आहेत. जर 23 एप्रिल हुकली ना तर डायरेक्ट मुहूर्त 2 वर्षानंतर आहे. कळलं? हो का? नाही म्हणजे हे मला नव्हतं माहित. अरे मी थाप मारतोय रे. कुठून शोधून आणलं या बापाला काय माहित. नाही पण समजा म्हणजे जर का ते म्हणाले की आम्हाला चालेल बा, आम्ही 2 वर्ष थांबायला तयार आहोत, तर ए तू उगाच कशाला फाटे फोडतोयस रे? तुझी ऍक्टिंग कर ना, त्याचेच पैसे देतो ना मी तुला. आता कसं अगदी मुद्द्याचं बोललास. अरे बघ थोडे वाढवून दे ना. अरे बाबा महत्वाची सीन आहे. ठीक आहे, 23 तारखेला जर लग्न पार पडलं ना तर देईन तुला पैसे मी, तेही दुप्पट. ठरलं तर मग उद्या आपण शगुन घेऊन त्यांच्याकडे जातोय. त्यासाठी तुझी बायको लागेल. हे बाबा ते तू बघ काय ते, कारण तिचं काम संपलं ना की लगेच पळून जाते. पण तुझ्यापेक्षा जरा बरी ऍक्टिंग करते ती. असं मला चॅलेंज आता बघच. अरे माझ्या समोर खरा बाप पण फिका पडेल. पण मला एक सांग,
त्या आरतीमध्ये तुला असं काय दिसलं? नाही म्हणजे एवढी ती तुला का आवडली? बरं तुझं जाऊ दे, तो अब्जोपती विक्रांत वानखेडे त्यालाही तीच आवडावी. काय असं तिच्यात? नाही, म्हणजे दिसायला ती काय अगदी फार. तुला काय करायचंय रे? सांगेन मी तुला नंतर. हा सांगतो. अरे ती आरती आहे ना, अतिशय गरीब गाय आहे रे. म्हणजे लग्न झाल्यानंतर ती माझं सगळं ऐकेल आणि बाहेर हू का चू करणार नाही. अरे पण तिचा बाप? अण्णा अण्णा तर एकदम सात्विक सज्जन आहे रे. त्यांनी ना मुलींसाठी बक्कळ पैसा जमा करून ठेवलाय आणि तोच पैसा मला हवाय. अरे अण्णांसारखी माणसं या जगात आहेत म्हणून तर आमचं जग चालतंय. अजून काही तुला प्रश्न विचारायचे? नाही. अजून एक प्रश्न, शेवटचा प्रश्न. म्हणजे तुझी या आधीची बायको त्यांना कळलं तर? ओके, हा विषय जर तू त्यांच्या समोर काढलास ना तर तुझी तिथेच जीभ छाटून टाकी ना. काय? हा तू कर ना. तू अजून 10 लग्न कर. आपल्याला काय, आता आपली वेळ झाली आहे. चला आता माझा टाइम झाला. म्हणजे हा ही वेळ झाली. येतोयस माझ्यासोबत का एकटाच बसतो? बस आता. थोडीशी तर घ्या ना. नको ग. अगदी थोडीशी? खरंच नको. बरं ठीक आहे. आवडली की नाही खिचडी? मऊ होती की नाही? अण्णा म्हणले खिचडी करून आण. मी म्हणलं आणते. त्यात काय एवढं? बीपी चेक करू का? आता नको. आता संध्याकाळी करूया ना. पाय चिपून देऊ का? अगं नाही, नको. काही लागलं तर फोन करा मले. काकू मी येऊ का आता? किती गोड आहेस ग तू. तुझ्यासारखी मुलगी सगळ्या आई वडिलांना मिळवते. बरं मी जरा आराम करते. हा काहो अमूल्यताई, भांडण पिंडण झालं की काय? काकू बोलून नाही राहिल्या तुमच्या संग. तुला काय करायचंय मीना? झालं ना तुझं काम? हो आता अण्णा म्हणले खिचडी घेऊन ये तर मी काऊन नाही म्हणू? काय हो आरतीताई, तुम्ही तर काहीच बोलून नाही राहिल्या. मी बोलतेय ना, मायावर रागवल्या का? मीना, कोणी कोणावरही रागवलेलं नाहीये. तुझं काम झालं ना, तू जा मग आता. ठीक आहे, रात्री येते परत खिचडी घेऊन. मुगाच्या डाळीची आणू का? काही गरज नाहीये, आम्ही बघून घेऊ. नाही पण अण्णांनी सांगितलं तर यावंच लागेल ना मले. येते आम्ही. कधी संपणार आहे ग हे सगळं? माहित नाही.
विक्रांत, आईला नाही बोलवलंस? बोलवलं अरे. मी किती वेळ इथे बाहेर उभा होतो, पण ती ऐकतच नाहीये. कसा आहेस रे तू? एवढं सुद्धा करता येत नाही. तू सगळा गोंधळ घालायचा आणि मी तो निस्तरत बसायचा. दादा अरे, आई बाहेर ये, आम्ही जेवायला थांबलोय. आई ऐकतेस का? आई बघ, तुला बोलायचं नाहीये ना, नको बोलूस, पण दार तरी उघड. आई, आई अगं किती दिवस अबोला धरणार आहेस? आई, आय नो आम्ही चुकलोय. आय नो तुला खूप हर्ट झालंय, पण आम्ही माफी मागतोय. आई ये ना बाहेर प्लीज. आई, आई ये ना बाहेर, नाही सहन होते अगं. हवं तर बाहेर ये, मला आणि विक्रांतला मार, तुझा सगळा राग काढ, पण प्लीज हा अबोला सोड. आई, आई अगं बोल ना. दादा ऐक ना. दादा, आरतीला फोन करूया का? विचारूया नेमकं काय घडलंय तिकडे. ती फोन उचलेल की नाही माहित नाही, पण प्रयत्न करतो. दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. असं तर नसेल ना की तिची आई असं काहीतरी बोलली जे आपल्या आईला लागलंय? नाही अरे, कारण इतके दिवस आईचा राग कधीच राहत नाही. बघ फोन करू. काय ग, कोणाचा फोन आहे? विक्रांतचा. कट केला. दादा, तू अमूल्याला फोन करून बघतोस का? ओके. हॅलो, जरा बोलायचं होतं. कशाबद्दल? आई तुमच्या घरी आली होती, सो तिकडे नेमकं काय काय घडलं? हॅलो, ऐकतेस का? सो तिथे असं काय घडलंय की आई घरी आल्यापासून? तुझ्या आईलाच विचार ना. तुझी आई ना तुझ्यासारखीच. कोणाला बोलू नाही द्यायचं, कोणाचं ऐकून नाही घ्यायचं, खोटे नाटे आरोप करून मोकळं व्हायचं. समोरच्या माणसाचं ऐकूनच घ्यायचं नसतं. आजवर माझ्या आईचा इतका अपमान कधीच कोणीच केला नव्हता. तुझ्या आईला एवढी साधी गोष्ट समजू नये. एक मिनिट, तू माझ्या आईला काही बोलू नकोस. तुला माहित नाहीये तिकडून आल्यापासून तिला किती त्रास झालाय. 2 दिवस बोलली नाहीये ती आमच्याशी, जेवली नाही. आणि तू मग माझी आई का इथे पंचपक्वानाचं जेवण नाही जेवते? तुझी आई येऊन गेल्यापासून माझ्या आई घरी अबोलाच आहे. आई आजारी पडली, बीपी वाढलाय तिचा. कदाचित तिला ऍडमिट करावं लागेल. कळतंय तुला? इथे पण सेम सिच्युएशन. आपण भेटून बोलूयात का? कशाला?
हे बघा प्लीज मला आणि माझ्या बहिणीला ना माफ कर. आमच्याशी बोलू नका, आम्हाला भेटायला येऊ नका आणि आम्हाला अजिबात फोन करू नका. तुझ्या भावालाही सांगून दे, झाला तेवढा त्रास पुरे. माझ्या ताईला अजिबात फोन करू नको, आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये आहोत. सो प्लीज.